माझ्यासोबत आता मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत। सर, काय सांगाल आज जे मीरा भाईंदरचे दुकानं वगैरे आहेत त्यांनी बंद ठेवलेलं, काय सांगाल? मला वाटतं की हा एक छोटासा तुकडा आहे। तिथे हा बंदचा एक 25-50 व्यापाऱ्यांनी मिळून तो बंद केला होता। खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं, ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं। भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, वकील आहेत, नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातली काही लोक आहेत। सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे। मी काही वेळात एक पत्रकार परिषद घेतो, त्यात काही व्हिडिओज दाखवणार आहे। खरं तर तो 40 सेकंदाचा व्हिडिओ जो कट करून टाकलेला आहे त्याच्या पुढे बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या। तो वाद का झाला तर त्याची जी पहिली पार्श्वभूमी आहे ती दाखवलीच गेली नाही। फक्त 40 मिनिटांमध्ये त्या व्यापाऱ्याच्या कानाखाली मारताना दाखवलेलं आहे। त्याच्या आधी काहीच घडलं नसेल का? त्याच्या आधी काहीतरी घडलं असेल ना? की काय नेमकं घडलं असं की GR रद्द झाल्याच्या नंतर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी तिथे विजयी उत्सव साजरा करत होते। त्याच्याच दुकानातनं जाऊन आमच्या लोकांनी पेढे विकत घेतले। तिथे आजूबाजूच्या लोकांना ते पेढे वाटत असताना त्यालाही पेढा वाटला। तर त्याने विचारलं क्या हो रहा है, की चीज का सेलिब्रेशन चालू आहे? तर आमच्या माणसांनी सांगितलं की हिंदीचा GR जो आहे तो रद्द झाला आहे आणि त्याच्यामुळे आमचं हे सेलिब्रेशन चालू आहे। तो बोलतो हमारे इधर तो लेकिन हिंदी ही चलता है। मग आमच्या लोकांनी म्हटलं तुम्हारे इधर म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहताय। मग विचारलं महाराष्ट्राची भाषा कोणती आहे? महाराष्ट्राची भाषा विचारल्याच्या नंतर ह्याला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही आहे। आणि मग त्याच्यानंतर जर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याला जर महाराष्ट्रात एवढे वर्ष राहून इथे करोडो रुपयाची दुकानं विकत घेतल्याच्या नंतर ह्याला जर महाराष्ट्राची भाषा माहीत नसेल तर आम्ही करायचं काय? मग आम्ही यांना उत्तर द्यायचे नाहीत का? आणि एवढंच जे काय भारतीय जनता पक्षाचे काही एजंट लोक जे काही सगळं चालवत आहेत, ते लोक जे काही फिरवत आहेत, काल ठाण्यामध्ये एका मराठी माणसाला 4 व्यापाऱ्यांनी मिळून मारलं। त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे? कुत्र्यासारखा रस्त्यात तुडवून एका मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष 4 व्यापाऱ्यांनी मारलं। मग आता आम्ही काय करायला हवंय? मग आम्ही तर लाखोचा मोर्चा काढायला हवंय। माझं मत आहे माझा तो लाडका आणि दुसऱ्याचा तो कार्टा असं होणं चुकीचं नाही ना। सो या सगळ्याच्या विरोधात आम्ही आता काही प्रूफ देणार आहोत आणि हे आम्ही आता लोकांसमोर मांडू। पण जर तुम्ही आम्हाला हे सगळं बंद करून आणि हे सगळं करून जर आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची गाठ आमच्याशी आहे। हे भारतीय जनता पक्षाचे जे काही एजंट लोक जे काही कामं करतात ना मराठी माणसाच्या विरोधात, ते बंद करावं। हां, तुम्हाला मतं जी पडतात ना त्यात मराठी माणसाची पण मतं आहेत। नाही ह्याच्यापेक्षा भला मोठा मोर्चा इथल्या स्थानिक आगरी कोळी मराठी लोक आहेत ना मीरा भाईंदरची, त्यांना एकत्र करून आम्ही काढू आणि ह्यांच्या घरावर काढू। आजूबाजूला कुठे नाही काढणार। या नरेंद्र मेहताच्या घरावर तो मराठी माणसाचा मोर्चा काढू आम्ही, एवढं नक्की। नक्कीच हे होते अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। हा जो आजचा बंदची हाक होती ही BJPने आखली होती आणि हा संपूर्ण प्लॅनिंग BJPचा असल्याचा आरोप केलेला आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।